नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, महत्वाचा व्हिडिओ आहे। एक 10-15 मिनिटं आपल्याला थोडा उशीर झाला, जो काही आपण टाइम दिलेला होता थोडा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एक उशीरच झालेला आहे। तर बघूया, फास्ट मध्ये आपण महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे आजची आन्सर की आल्याच्या नंतर जे काही मार्क्स आलेले आहेत ते मार्क्स आल्याच्या नंतर की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे। तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही बऱ्यापैकी ग्रो अकॅडमीचे जे आपले कट ऑफ आहेत तर ते कट ऑफ तुम्ही बऱ्यापैकी फॉलो करत आहात। तर अर्थातच आतापर्यंतचं जे आमची टीम आहे, आमचा सगळ्यांचा जो अनुभव आहे तो सगळा पणाला आजच्या व्हिडिओने लावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण मी मोस्टली अर्धा ते पाऊण तासामध्ये की आल्यावर कट ऑफ व्हिडिओ घेऊन येत असतो। आज थोडा डिले झाला, त्याच्या मागे रिझन असा आहे की मार्क्स मध्ये खूप व्हेरिएशन आहे। थोडं कट ऑफ काढताना खूपच जास्त यावेळेस एफर्ट्स लागलेले आहेत। तर असं व्हॉटएव्हर जे काही आहे तर त्या पद्धतीनं आता बघूया आपण की कट ऑफ काय काय लागणार आहे। तत्पूर्वी कट ऑफचा व्हिडिओ घेताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक आवर्जून सांगत असतो की बाबा, तुमच्या मनासारखं जर काही मी सांगितलं नाही तर खाली काही शिव्या गिव्या आपल्याला द्यायच्या नाही। जे काही आहे तो एक शेवटी काय आहे, अंदाज आहे। आणि आवर्जून सांगतो की गट क चा जो मागच्या मेन्सला जो 7000 मेगा ट्रॉली होती तो कट ऑफ माझा अंदाज चुकलेला होता, हे मी आवर्जून सांगतोय। तर बघा, त्याच्यानंतरचे गट ब गट क इव्हन तुमचा आता मेन्सचे जे कट ऑफ आहे ते एक्झॅक्टली आपले मॅच झालेले आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, मुख्य असो, सगळे कट ऑफ मॅच झालेला आहे। आतापर्यंत चुकलेला कट ऑफ होता 7K ट्रॉली वाला। ठीक आहे, तर व्हॉटएव्हर जे काही आहे तर ते आता आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे। मुद्दा हा आहे की जे सांगतोय तर अर्थातच हे तुमचे मार्क्स आहे। मी मागच्या 2 तासापासून जे काम करत आहे कट ऑफ ठरवण्यासाठी, तर त्यानुसार मला असं वाटतं की आता आपण कट ऑफ घ्यायला हरकत नाही। मी या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे की आता कट ऑफ सांगितला पाहिजे। तुमच्या सगळ्यांच्या जेव्हा कमेंट बघितल्या तर त्यावेळेस असं वाटलं की आता जनता आतुर झालेली आहे, आता आपण काय केलं पाहिजे, कट ऑफचा व्हिडिओ घेतला पाहिजे। यस, तर बघा, महत्वाचा मुद्दा आहे की हा कट ऑफ ठरणार कसा आहे। लक्षात घ्या की या ठिकाणी जर बघायला गेलं तर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना अजून इथेच डाऊट आहे की ऍक्च्युली टॅक्स असिस्टंटचा, क्लर्कचा, त्याच्यानंतर एक बेलीप आहे, बेलीपचा, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, जे इतर पद आहेत तर याचा कट ऑफ कसा लागणार आहे। तर ध्यानात घ्या, आपला हे म्हणून मी मुद्दा घेतला की 10वा जो मुद्दा आहे आपल्या जाहिरातीमधला, त्यामध्ये दिले निकाल प्रक्रिया। बघा, ही जी मुख्य परीक्षा आहे त्यातील जे विविध संवर्ग आहे त्यांनी जे काही विकल्प दिलेले आहे तर संवर्गानुसार स्वतंत्र निकाल या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर बेलिप आहे, लिपिक आहे, नंतर लिपिक टंकलेखक ज्याला आपण आवडीनं महसूल सहाय्यक असं म्हणतो, त्याच्यानंतर बघा कर सहाय्यक आहे 3रं पद। तर या तीनही पदांसाठी काय होणार आहे, जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार आहेत, या उमेदवारांपैकी एका जागेसाठी सुमारे 3 पट म्हणजे जवळपास जर बघायला गेलं तर 3, 3.5, 4 पटीच्या रेंजमध्ये कार्यकर्ते आपले पास होणार आहे, यामध्ये कुठं शंका नाहीये। तर आता त्या हिशोबाने आपल्याला काय करायचंय, कट ऑफ पर्यंत जायचं आहे। तर बघा, जी जागांची संख्या आहे ती जागांची संख्या आहे उद्योग निरीक्षक साठी फक्त आणि फक्त 39 जागा आहे। त्यानंतर जर बघायला गेलं कर सहाय्यक, तर कर सहाय्यक साठी 482 जागा आहे। नंतर तांत्रिक सहाय्यासाठी 9 जागा आहेत। बेलिप जे आहे, जे कोर्टामध्ये असतात त्यांच्यासाठी 17 जागा आहे। आणि सर्वांचं आवडीचं जे पद आहे त्याला क्लर्क, आवडीनं आपण महसूल सहाय्यक म्हणतो, ते आहे 1071 पद। तर बघा, 1071 ज्या जागा आहेत, तर जर बघायला गेलं जी 7K ट्रॉली होती, म्हणजे ज्या 7000 जागा होत्या त्या तुलनेमध्ये जवळपास बऱ्याचशा जागांची संख्या काय आहे, कमी आहे। तर आता बरेचसे कार्यकर्ते म्हणजे मुद्दामून मी एक जो आपला डेलीचा आता मी मास्टर लोकांचा तो हे झालाय, तर जे विद्यार्थी असं म्हणायला हरकत नाही। तर बघा, जे उमेदवार आहे तर उमेदवारांमध्ये एक संभ्रम आहे की त्यावेळेस 7000 जागा होत्या, कट ऑफ 121 लागला होता, आता तर 1000 जागा आहे। तर कसं असतं माहिती का, त्या 7000 जागांची, त्या परीक्षेची आणि आताच्या याचं कंपॅरिझन करणं मुळात चुकीचं आहे, मला असं वाटतं। म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये मागचा रेफरन्स घेतलेलाच नाहीये। त्याच्या मागे खास असं आहे की तो पेपर आणि या पेपरच्या डिफिकल्टी लेवलमध्ये बऱ्यापैकी फरक आहे। जर बघायला गेलं तर 17 डिसेंबरचा पेपर होता, त्या पेपरमध्ये जसा पेपर 1 होता त्या हिशोबाने आताचा पेपर होता, पण त्यामध्ये 5 मार्क्स म्हणजे 5 मार्क्स आपण प्लस पकडायचे आहे। पण जर 17 डिसेंबरचा पेपर बघितला तर त्यामध्ये जे आपले कार्यकर्ते होते, हुशार कार्यकर्ते, हे सगळे 40-45च्या रेंजमध्ये जाऊन अडकले होते। ही रियालिटी आहे। आणि आताच असं आहे की 55 सेकंड पेपरला 55 ऍव्हरेज मार्क्स तुम्ही लोकांनी घेतलेले आहे। म्हणून काय आहे की मागचा आणि आताच कंपॅरिझन करणंच मुळी चुकीचं आहे।
तर या सगळ्या जागा आहे, सगळ्या जागा तुमच्या समोर आहे, आतुरता आहे कट ऑफची. आपण पटापट बघूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा की आवडलं पटलं तर घ्यायचं आहे, अदरवाईज आपल्याला निघायचं आहे, किंवा बाबा ठीक आहे वाटेवर. कारण निघायचं वर्ड चुकीचं आहे, तुम्ही म्हणसान की मास्तर जास्त फॉर्म मध्ये, तसं नाहीये. तर लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला खास करून काय करायचं आहे की बाबा तुम्ही स्वतःला, मला असं वाटतं की ज्या वेळेस आम्ही लोक पण परीक्षा देतो तर आपलं मन म्हणते की यस या रेंजमध्ये कट ऑफ लागतो, आणि बऱ्यापैकी आपलं मन जे सांगतं ते कट ऑफ लागत असतो. जर पटलं नाही तर अर्थात आपल्या मनाचं किंवा मार्केटमध्ये इतर बरीचशी मंडळी छान छान कट ऑफ सांगत असते. तर ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 जाऊया की कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी काय काय असेल. अर्थात व्हिडिओ लेंदी होऊ नये म्हणून आपण काही कॅटेगरीज या ठिकाणी गाळलेल्या आहेत. त्यामुळे खालून कमेंट करायची नाही आमची काही कॅटेगरी नाही का वगैरे वगैरे वगैरे, ते आतापर्यंतचा अनुभव आहे. तर तुम्ही एक अंदाज लावायचा आतापर्यंतचे जे मार्क्सची जी डिफरन्स पडतो त्यानुसार आपल्याला त्या हिशोबाने घ्यायचा आहे. तुम्ही जर टेलिग्राम जॉईन केलं, तुम्ही टेलिग्रामला उद्या पीडीएफ शेअरच करणार आहे की सगळ्या कॅटेगरी वाईज, इव्हन दो प्रकल्पग्रस्त, स्पोर्ट्स वाले, आणि आपलं जे चॅनल आहे कोणतं टेलिग्राम, तर तुम्हाला असं सर्च करायचं @ग्रो करायचं, नंतर अंडरस्क्वेअर करायचं अकॅडमी 1 2 3, यावरती आपण काय करणार आहे सगळ्या कॅटेगरी, जे आज मला या ठिकाणी सांगणं शक्य झालेलं नाही. इव्हन दो उद्योग निरीक्षकाचा कट ऑफ मी या ठिकाणी घेतलेला नाहीये, कारण उमेदवार कमी आहे. त्यामुळं आपला जो सगळ्यात महत्वाचा इंटरेस्टेड पार्ट आहे तो आपण आज काय करूया, कव्हर करूया. चला तर सगळ्यांनी टेलिग्राम जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ती पीडीएफ उद्या अवेलेबल होऊन जाईल. येस चलो, तर बघा आपण सगळ्यात पहिले टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट करणार आहोत. ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी, एससी आणि एसटी एवढे संवर्ग आहेत. मला थोडा आवर्जून सांगायचं आहे की ईडब्ल्यूएस चा कट ऑफ प्रेडिक्ट करताना थोडे एफर्ट्स मला सुद्धा लागलेले आहेत, कारण ईडब्ल्यूएस चे कार्यकर्ते शक्यतो मिळालेलेच नाही. त्यातल्या त्यात मुली सुद्धा मिळालेल्या नाही की ज्यांचे काही मेसेज आले किंवा काय, की जेणेकरून आपल्याला यामध्ये काहीतरी हे करता येणार आहे. ठीक आहे, तर बघा 1 बाय 1 आपण सगळे कट ऑफ आता फटाफट प्रेडिक्ट करू, जास्त वेळ घेण्याचा काही अर्थ नाहीये. मेल आणि फिमेल स्वतंत्र कट ऑफ आपण या ठिकाणी प्रेडिक्ट करणार आहोत. बघा टॅक्स असिस्टंटचा जो कट ऑफ आहे मेल साठी, तर अर्थात हा जो कट ऑफ आहे तर त्या एका जागेसाठी मी जवळपास 4 कार्यकर्ते, एका जागेसाठी 4 उमेदवार या हिशोबाने मी पकडलेला आहे. आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्यावरून मला वाटतं 3.5 ते 4 कार्यकर्ते या हिशोबाने पकडतील, म्हणजे 2 साठी 7 उमेदवार घेतले जातील असं मला वाटते. त्या हिशोबाने या जागा आहे. हा फायनल कट ऑफ नाही, हा कट ऑफ कशासाठी आहे, तुमच्या स्किल टेस्ट साठी. ठीक आहे, तुमच्या स्किल टेस्ट साठी. चला ओपन जनरल जो मेल आहे, मेल संवर्ग आहे बघा, मेल संवर्ग टॅक्स असिस्टंट पोस्ट आहे, तर मला असं वाटतं की हा कट ऑफ 134 to 136 या रेंज मधले जे उमेदवार आहेत तर हे लोक स्किल टेस्ट साठी एलिजिबल होऊ शकतात, टॅक्स असिस्टंट वाले. यस चलो नेक्स्ट बघा ईडब्ल्यूएस आहे, तर ईडब्ल्यूएस चं जे आहे तर 108 ते 110 या रेंज मध्ये जे उमेदवार आहे मेल संवर्गाचे ते टॅक्स असिस्टंटच्या स्किल टेस्ट साठी एलिजिबल होऊ शकतात. यस चला नेक्स्ट ओबीसी आहे, फटाफट आपण प्रेडिक्ट करूया. मी लिहूनच आणलेलं आहे त्यामुळे मला जास्त काही वेळ लागणार नाही, फटाफट घेऊन टाकू. बघा 127 ते 130 या रेंज मध्ये ओबीसी संवर्गाचा कट ऑफ अपेक्षित आहे. कशासाठी, स्किल टेस्ट साठी. नंतर बघा एससीबीसी साठी आहे 129 ते 131. नंतर आहे एससी कॅटेगरी साठीचा कट ऑफ आहे तो 117 to 119 या रेंज मध्ये अपेक्षित आहे. नेक्स्ट बघा एसटी साठीचा आहे 105 to 107. तर या सगळ्या गोष्टी आहेत. जागांची संख्या कमी आहे, बऱ्याच कार्यकर्त्यांना हा कट ऑफ कमी वाटू शकतो, पण जर सांगायचं झालं तर एका जागेसाठी 3 उमेदवार असणार आहेत, म्हणून हा कट ऑफ लागणं 100% मला असं वाटतं की या रेंजमध्ये कट ऑफ लागणार आहे. अर्थात हे जे कट ऑफ आहे, तुमचे जे मार्क्स आहेत, मार्केटमधले विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा घेऊन आपण काय करत आहे, प्रेडिक्ट करत आहे. यस, तर तुम्हाला काय करायचं, हे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. माझ्या बोलण्यामध्ये आलंय मार्क्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स. हे आता नवीन जी जनता आहे ती 2 करते. आता आम्ही जे मोस्टली जुने लोक आहेत ते असेच काउंट करतात, तर तुम्ही समजून घ्यायचंय याला गुणिले 2 करायचं. ठीक आहे, गुणिले 2 जे काही येईल ते पुढे तुम्ही करून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघू. या हिशोबाने हे कट ऑफ अपेक्षित आहे. चला आता क्लर्कचं बघूया. उद्योग निरीक्षक क्लर्कचा, क्लर्क मेल. उद्योग निरीक्षकाचा मी सेपरेट व्हिडिओ घेतो किंवा आपल्या टेलिग्रामला आपण शेअर करू, कारण जागा कमी आहे, अजून प्रॉपरली मार्क्स आपल्यापर्यंत फार एवढे आलेले नाही. आता ध्यानात घ्या, जो उमेदवार टॅक्स असिस्टंट साठी पात्र झालेला आहे त्याच्याकडे किती टायपिंग आहे, 2 आहे. तर तोच उमेदवार काय होणार आहे, क्लेरिकल साठी सुद्धा पास होणार आहे, हे आपल्याला ध्यानात घ्यायचं.
म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत जास्त मार्क्स घेणारे हे तुमच्या रिझल्ट मध्ये दिसणार आहे. बरं बघा, आता तुमच्या जागा आहेत किती आहेत? 1071 जागा आहेत. जवळपास जर बघायला गेलं तर तुमच्या 3.5-4च्या हिशोबाने जर घेतले तर मला असं वाटतंय 3700 ते 3800 या रेंज मध्ये कार्यकर्ते पास झाले पाहिजे. कशासाठी? स्किल टेस्ट साठी. या रेंज मध्ये हे पास होणार आहेत. तर या हिशोबाने आपल्याला कट ऑफ प्रेडिक्ट करायचं. मग या 3700-3800 मध्ये जे 1200-1300 कॅन्डिडेट आहे जे टॅक्स असिस्टंटला एलिजिबल झालेले आहे ते याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होणार आहे. ही महत्वाची बाब आहे, आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? कट ऑफ पुढे न्यायचा आहे. येस, येस, अर्थात तुमच्या कमेंट छान आहे. तर काही म्हणजे त्यामध्ये येस पोरांचे 135 प्लस मार्क्स आहेत. ऑब्विसली आहे, तुम्ही 135 म्हणताय. माझं असं म्हणणं की तुम्हाला अबोव्ह 150 पण भेटतील, पण ही जी संख्या असते ती कमी असते. आपला मुद्दा म्हणून तोच मुद्दा आहे, एका जागेसाठी तुम्हाला 3 ते 4 उमेदवार घ्यायचे आहे. त्यामुळं आपल्याला अशा वेळेस कट ऑफ कुठेतरी खाली येताना दिसणार आहे. येस, चला आता क्लर्क साठी बघूया. आणि अर्थात तो जो मुद्दा आहे की पुन्हा एकदा सांगतो की हा माझा ओन अंदाज आहे, तो तुमच्या मार्क्सवरून मी वर्तवलेला आहे. तो तुम्हाला पटेल किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. हे आमच्या अंदाज आहे. खराही ठरू शकतो, खोटाही ठरू शकतो. जसं की मी ऑलरेडी व्हिडिओच्या आधी एक्सप्लेन केलेलं आहे की मागच्या वेळेस 7000च्या वेळेस माझा कट ऑफ चुकलेला होता. पण आता मी थोडा कॉन्फिडन्स आहे. हे जे मी कट ऑफ सांगणार आहे तर याच रेंजमध्ये कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. यस, चलो बघा, क्लर्क साठी ओपन मेनचा जो कट ऑफ आहे तर हे जे टॅक्स वाले कार्यकर्ते आहेत ते पुन्हा आपल्या रिझल्ट मध्ये दिसणार आहे. ही महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायची आहे. 131 ते 133च्या रेंज मध्ये काय होणार आहे? नंबर ऑफ क्वेश्चन्स ओपन मेलचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे. जर तुम्ही ओबीसी ईडब्ल्यूएस ला गेले तर ईडब्ल्यूएस मेलचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 104 to 108. बघा, मी डिफरन्स फार ठेवला इथे, 4 क्वेश्चनचा ठेवलेला आहे. 4 क्वेश्चन म्हणजे तुमचे जवळपास 8 मार्क्स आहे, या रेंज मध्ये अपेक्षित आहे. ओबीसी बघूया, ओबीसीचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 118 to 121. या रेंज मध्ये हा कट ऑफ अपेक्षित आहे. नंतर बघा नेक्स्ट एससी साठीचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 109 to 112. या रेंज मध्ये एसीबीसी आला, हा एसीबीसी साठीचा जो कट ऑफ आहे एसईबीसी साठीचा जो कट ऑफ आहे तो चाललाय 121 ते 123च्या रेंज मध्ये. नंतर आहे एससी साठीचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 109 ते 111 112 पर्यंत हा कट ऑफ अपेक्षित आहे. आणि एसटी कॅटेगरीचा हा जो कट ऑफ आहे तर हा 999 to 101 या रेंज मध्ये कट ऑफ अपेक्षित आहे. तर सगळ्यांनी या रेंज मध्ये जर आपले कट ऑफचे जे मार्क्स असतील आणि आपली सद्विवेक बुद्धी आपलं मन म्हणत असेल की यस या रेंज मध्ये कट ऑफ लागू शकतो तर अर्थातच तुम्हाला लगेच स्किल टेस्टची तयारी सुरू करायची आहे. कारण मला असं वाटतं ज्या अर्थी गट ब ची परीक्षा 29 जूनला होऊ शकते आणि आतापर्यंत रिझल्ट लागून मोकळाही झालेला आहे, त्या पद्धतीने जर आयोग गेला तर तुमचा रिझल्ट सुद्धा 2-2.5 महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर स्किल टेस्ट 5000 पोरांची घ्यायला आयोगाला फार अवघड नाहीये. त्यामुळं जर तुम्ही या रेंज मध्ये असाल तर स्किल टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे. अर्थातच इंटू 2 मार्क्स तुम्हाला पुढे घ्यायचे आहेत. तर हे सगळे कट ऑफ या रेंज मध्ये लागणं अपेक्षित आहे. आता आपल्याला फिमेल संवर्गासाठीचा कट ऑफ बघायचा आहे. येस येस, इंडस्ट्री इन्स्पेक्टर साठीचा काजल मॅडम, तर बघा आपण सेपरेट कट ऑफ क्रेडिट करत आहोत. तर शक्यतो तो मी उद्या आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करणार आहे. कारण कार्यकर्ते कमी आहेत म्हणजे उमेदवार त्या हिशोबाने आणि थोडं अवघड जात आहे. तरी पण बघूया की काय कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. फिमेल साठी बघू, टॅक्स असिस्टंट फिमेल ओपन फिमेल साठीचा जो कट ऑफ आहे टॅक्स असिस्टंट साठी ओपन फिमेलचा कट ऑफ जाणार आहे 125 ते 128च्या रेंज मध्ये. क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स. नंतर ईडब्ल्यूएस फिमेल आहे, ईडब्ल्यूएस फिमेल आहे 99 to 102. नंतर बघा ओबीसी फिमेल आहे, ओबीसी फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 116 to 119 या रेंज मध्ये अपेक्षित आहे. नंतर एससी फिमेल एसीबीसी फिमेलचा कट ऑफ आहे 119 121 या रेंज मध्ये अपेक्षित आहे. नंतर जर बघायला गेलं तर एससी साठी एससी फिमेलचा कट ऑफ आहे 107 to 109. हा टॅक्स असिस्टंट साठीचा कट ऑफ आहे. आणि एसटी फिमेलचा आहे अर्थातच 95 ते 97. हा बऱ्यापैकी कट ऑफ कमी आहे. तर ह्या रेंज मध्ये हे सगळे कट ऑफ लागणं अपेक्षित आहे फिमेल साठीचे.
ठीक आहे. हे मार्क्स वाटताना तुम्हाला आपले मार्क्स कधी आपल्याला कमीच वाटत असतात, तर त्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की हे कमी आहे, पण हे जे अंदाज आहे तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी जुळणारे अंदाज आहे. येस, चला नेक्स्ट बघूया. नंबर ऑफ क्वेश्चन्स आता जर बघायला गेलो उद्योग निरीक्षक, ओके, क्लर्कसाठी सगळ्यांचा आवडता संवर्ग महसूल सहाय्यक, तर त्याचा आता आपल्याला कट ऑफ प्रेडिक्ट करायचा आहे. तर बघा, ओपन साठीचा फिमेल साठीचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 115 to 118 या रेंज मध्ये फिमेलचा कट ऑफ अपेक्षित आहे. नंतर बघा EWS फिमेल 93 ते 95 या रेंज मध्ये. नंतर आहे ओबीसी फिमेल साठीचा जो कट ऑफ आहे तो आहे 107 to 109 या रेंज मध्ये अपेक्षित आहे. नंतर एससीबीसी फिमेलचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 109 to 112 या रेंज मध्ये अपेक्षित. नंतर एससी साठी आणि एसटी साठीचा आहे 89 ते 92 या रेंज मध्ये अपेक्षित आहे. या पद्धतीनं हे सगळे कट ऑफ आहे. आता यामध्ये एक महत्वाचा संवर्ग राहिला विजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी हे चारही संवर्ग आहे. एनटीडीचा जो कट ऑफ आहे तर ओपनच्या 3 ते 4 क्वेश्चन्स कमी पकडून एनटीडीचा कट ऑफ लागणार आहे. तिथून मागे 2 मार्क्स यायचं तुम्हाला एनटीसीचा कट ऑफ लागणार आहे. 2 नाही 3 क्वेश्चन्स, मार्क नाही 3 क्वेश्चन्स. आणि एनटीबीचा जागांची संख्या कमी आहे त्यामुळं एनटीबीचा जो कट ऑफ आहे तो एनटीसीच्या आसपास लागणार आहे. आतापर्यंत जर बघायला गेलं तर एनटीबीचा कट ऑफ हा विजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या सगळ्यांमध्ये सगळ्यात कमी कट ऑफ एनटीबीचा राहतो, पण जागांची संख्या जर बघायला गेलं तर ती कमी आहे. त्यामुळं एनटीसीच्या मागे फक्त तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स यायला वाव आहे आणि अर्थात विजेए आणि एनटीसी हा कट ऑफ सेम लागणार आहे. तर ठीक आहे, तर या पद्धतीने हे सगळे जे प्रेडिक्शन्स आहे, अंदाज आहे, अर्थात याला नावच दिलेलं आहे एक्सपेक्टेड कट ऑफ. अर्थातच हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. तर सर्वांनी जर या रेंजमध्ये तुमचे मार्क्स बसत असतील, तुम्हाला जर वाटत असेल की खरंच या रेंजमध्ये कट ऑफ अपेक्षित आहे तर तुम्ही स्किल टेस्टची तयारी करायला हरकत नाहीये. तर थांबूया आपण. तुम्हाला सगळ्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून जी पीडीएफ मी शेअर करणार आहे सगळ्या संवर्गाची ती तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहे. चला थांबूया, धन्यवाद.